नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। खरं तर आजचा समाज हा सुशिक्षित आहे, विशेष म्हणजे समाज कार्यामध्ये देखील कार्यरत आहे। पण समाज कार्यात कार्यरत असणारे बरेचसे लोक हे कुठे ना कुठेतरी राजकारणाकडे वळण घेत असतात। अशातच आपल्याला राजकीय स्थिती नाही तर खरं समाजकार्य काय आहे, खरं समाजकार्य कसं असतं आणि ते कसं केलं पाहिजे हे पाहण्यासाठी आज देशोन्नतीच्या माध्यमातून एका छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं आहे। विशेष म्हणजे आज आमच्या देशोन्नतीच्या या स्टुडिओमध्ये सोमदत्त करंजेकर हे पार्टिसिपेट आहेत। त्यांचं शिक्षण आणि विशेष म्हणजे त्यांनी काही वर्ष अमेरिकेमध्ये काढले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटी मायदेशी येणं हे पसंत केलं आणि मायदेशी आल्यानंतर आपल्या भागातील तरुणांना पहिलं वास्तव्य आणि पहिलं रोजगार आणि समाजकार्य काय असतं याचा गंध देण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली आहे। विशेष म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांचे वडील हे देखील यापूर्वी कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यावरती संस्कार टाकले आणि आज आपल्या सोबत सोमदत्त करंजेकर आहेत, ज्यांची मुलाखत आमचे वरिष्ठ पत्रकार चैतन भैरम सर हे घेणार आहेत आणि या संदर्भामध्ये देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना नव्यानं काहीतरी समाजकार्य असतं हे दाखवून देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। नमस्कार, आज आपण आहोत नवीन हितगुज करण्यासाठी दैनिक देशोन्नतीच्या या नागपूर येथील आमच्या डिजिटल स्टुडिओमध्ये। तर आज आपल्यासोबत आहेत एक वेगळी व्यक्तिमत्व, ज्यांनी सामाजिक कार्यातच नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे आणि अशा पद्धतीचं एक वेगळं व्यक्तिमत्व डॉक्टर सोमदत्त करंजेकर। आज त्यांच्याशी आपण हितगुज करूया। काय म्हणतायत विदर्भाच्या समस्या आणि त्यासोबतच काय म्हणतायत आणि त्यांची कन्सेप्ट काय ते आपण जाणून घेऊया। नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार सर। मला एक सांगा की आपण म्हणजे अमेरिकेसारखं ठिकाणी आपण म्हणजे त्या ठिकाणी जॉब करत होते आणि 8 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्यात राहिलेत, कॅनडामध्ये राहिलेत, तुम्हाला म्हणजे परत भारतात येऊन कार्य करण्याची अशी का बरी इच्छा झाली? असं काय म्हणजे तुम्हाला ठरवलं की बा आपण तिकडे पण चांगला तुम्ही जीवन जगत होते? येस सर। सर मी विदेशात होतो, तिथे एका कंपनीचा हेड होतो मी आणि तिथे असताना पण ऍक्च्युली सामाजिक कार्यात मी सहभागी होतो। तिथे हिंदू स्वयंसेवक म्हणून संघाची ऍक्टिव्हिटी चालते, त्याचा मी 7 राज्यांचं सहकार्य असं माझ्याकडे दायित्व होतं आणि तिथे असताना पण आपण भारत मातेची काय सेवा करता येईल, धर्मासाठी काय करता येईल हा विचार आमच्या मनात असायचा आणि तोच विचार पुढे घेऊन ऍक्च्युअली आता जिथे जास्त गरज आहे आणि आपण काही सकारात्मक कॉन्ट्रीब्युशन तिथे करू शकतो या विचाराने मग मी परत आलो। तसा घरात सामाजिक कार्याचा वारसा आहेच मला। माझे आजोबा बाजीरावजी करंजेकर म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात राज्यपालांच्या हस्ते देणारे शेतीनिष्ठ शेतकरी हे पुरस्कार सुरू झाले तेव्हा 1972 की 73 ला जे पहिली बॅच आहे तेव्हा भंडारा गोंदिया जो जुना भंडारा जिल्हा आहे त्याच्यातले पहिले शेतीनिष्ठ शेतकरी असण्याचा मान त्यांना मिळाला, कारण आपल्या सेंट्रल इंडियात दुबान धार पेरणीची सुरुवात त्यांनी केली अगदी विदेशातून। तेव्हा आमच्या गावाला खंडाळ्याला दुबार पेरणीचं म्हणजे त्यांनी कन्सेप्ट त्यावेळी सुरू केलं। ते विदर्भातले पहिले शेतकरी पहिले। अच्छा, म्हणजे आधी लोक मूर्खात काढायचे की असं होते का म्हणून, पण त्यांनी जपानी पद्धतीने तेव्हा सुरुवात केली अभ्यास करून आणि जपानचे सायंटिस्ट आले, न्यूझीलंडचे आले। त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी अतिशय कष्टाने स्वतःचं शिक्षण, ते पण MSc PhD BEd LLB असे, आणि म्हणजे वडील शिक्षण क्षेत्रात गेले, आजोबा म्हणजे शेतकरी आणि त्या पद्धतीचं त्यांनी दुबार पेरणीचं जे संकल्पना आहे ती त्यांनी म्हणजे विदर्भात आणली। बिलकुल। तर म्हणजे आणि तुम्ही तर मग तुम्ही शिक्षण क्षेत्रात असायला होतं, तुम्ही इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही BE केलेला आहे, MS केलेला आहे, MBA केलेला आहे अगदी। तर मग तुम्ही या इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये का बरं म्हणजे त्याच्यात तुमचं शिक्षण झालं तर तुम्ही या क्षेत्रात येण्यामागचा उद्देश काय तुमचा? हो सर। सर माझी फर्स्ट इयरला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाली होती आणि फर्स्ट इयरला चांगले मार्क असले की आपल्याला ब्रांच चेंज करता येते। मी मुद्दाम इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग घेतलं ब्रांच चेंज करून, कारण की म्हणजे जसं वडिलांनी शिक्षण क्षेत्रात एवढं भरीव तिथे काम केलं, आता सध्याच्या स्थितीत मी सांगतो की भंडारा जिल्ह्यात 3 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, त्याच्यानंतर 5-6 पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत आणि 11 ITI आहेत, पण तिथे इंडस्ट्रियलायझेशन काय आहे?
म्हणजे त्यांना रोजगारासाठी मी आता तिथे जॉब फेअर घेतला 3 महिने आधी. 134 विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांचं प्लेसमेंट झालं. पण कुठे झालं? पुण्याला जावं लागलं. तिथे भाड्याची खोली करून राहतात. हैदराबादला, गुडगावला किंवा नागपूरला यावं लागलं. तर हा विचार तेव्हापासूनच माझ्या मनात होता. म्हणजे बाबांनी पण शिक्षण क्षेत्रात काम केलं. तिथे आता 16-17 वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत. सगळेच नावाजलेले आहेत. जिल्ह्यात प्रथम, राज्यात प्रथम असे वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्यांनी पण सामाजिक काय करता येईल, मग झाडीबोली साहित्य संमेलन असो, विदर्भ साहित्य संघाचे संमेलन असो, झाडीपट्टीसाठी काय करता येईल, हे सगळं बघितलं. पण त्याच्यानंतर एवढं शिक्षण घेतल्यानंतर आपल्या घरी राहून, आपल्या आईच्या हातची पोळी खाऊन, आपल्या माता पित्यांची घरात राहून काय सेवा करता येईल आणि तिथेच आपलं काही रोजगार कसं निर्माण करता येईल, यासाठी एवढ्या वर्षांमध्ये अशी भरीव कामगिरी झालेली दिसली नाही. आणि ते मला तेव्हापासूनच जाणवायचं. पण मला एक सांगा की आता बघा, बाबांनी एकीकडे ज्या म्हणजे बाबांनी म्हणा किंवा आपण त्यांच्या सहकार्याला, तर मला एक सांगा की जसं तुमच्याकडे ज्या पद्धतीची एज्युकेशन सोसायटी आहे त्या अंतर्गत अनेक उपक्रम तुमचे आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस चालत आहेत. हो. पण प्रोफेशनल कोर्सेस आणण्यामध्ये म्हणजे मी बघितलं आहे की तुमच्या बऱ्याचशा कॉलेजमध्ये प्रोफेशनल कोर्सेस अधिकाधिक आहेत. हो सर. तर हे आणण्यामागचं कारण काय? म्हणजे जसं आता तुम्ही नागपूरला पण मोठं तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, म्हणजे साकोलीला तुम्ही म्हणजे डी फॉर्म असेल, बी फॉर्म असेल, अशा अनेक पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल कोर्सेस सुरू केले. तर हे कन्सेप्ट काय, म्हणजे याच्या मागचा उद्देश काय तुमचा? बरोबर सर. आधी पालांदूर, सडकर्जुनी इथे बाबांनी ट्रेडिशनल कोर्सेस संस्थेच्या मार्फत तेव्हा सुरू केले आणि चांगले तिथून रोजगार लागले. पण एका ठराविक पद्धतीचे एका त्या क्षेत्रातले लागले. म्हणजे मला सांगताना आनंद होतोय की आपल्या पालांदूरच्या एका कॉलेजमधून आतापर्यंत 45च्या वर फक्त पोलीस खात्यात गेल्या. सरकारी परीक्षा, पोलिसांची परीक्षा पास होत. त्याच प्रकारे बाकी सरकारी नोकऱ्या किंवा पत्रकारिता, म्हणजे एका ठराविक याच्यात. पण तिथून जे असामान्य टॅलेंट आहे आमच्या मुलांमध्ये ते पण समोर यावं. आता मी साकोलीत बसलो होतो, त्यांच्या मुलीनी फार्मसी केलं आपल्या इथून. मी त्यांना विचारलं आता मुलगी काय करते, ऑस्ट्रेलियाला आहे त्यांनी सांगितलं. मी जेव्हा विदेशात पण होतो तेव्हा आपल्या इकडचे मुलं भेटतात, परिचय देतात. अमेरिका, आपले फिजिकल एज्युकेशनचे मुलं अमेरिकेत आहेत, तिथे फिजिकल. म्हणजे हे उद्देश आहे की त्यांना त्याच्यातून रोजगाराचे आयाम तयार व्हावेत आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते जावेत, हा त्यामागचा मूळ उद्देश होता. म्हणजे सर फायर इंजिनिअरिंगचे आपले विद्यार्थी गल्फ कंट्रीमध्ये जातात भरपूर. त्याच्यानंतर आता जसं फिजिकल एज्युकेशनचे या वर्षी सन 2023-24 मध्ये वेगवेगळ्या फक्त नॅशनल गेम्स मध्ये 15 गोल्ड मेडल्स आहेत, 2 सिल्वर, 1 ब्रॉन्झ फक्त नॅशनल गेम्स मध्ये. म्हणजे काय, त्यांना 12,000 रुपये स्टायपंड सुरू झालं, सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य झालं. तर हे फिजिकल एज्युकेशन मार्फत. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, TCS अशा कंपन्यांमध्ये देशाचं नाव पण मोठं करत आहे, इकडे रेव्हेन्यू पण येत आहे आणि आपल्या इथे कॉन्ट्रीब्युट पण करतात. दुसरं असं की महत्वाचं म्हणजे बघा, बाबांना सुद्धा एक म्हणजे राजकीय वारसा लाभलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की बाबा यापूर्वी MLC ची सुद्धा इलेक्शन लढलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा गडकरी साहेब यांच्या फार म्हणजे जवळचे संबंधित व्यक्ती राहिलेले आहेत. आपणही आता या प्रवासात आहात, म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करतात. बरेच लोक चर्चा करतात की डॉक्टर सोमदत्त सुद्धा आता भविष्यात काही राजकीय म्हणजे वाटेला जाणार का किंवा त्या याला जाणार का, म्हणजे तुम्ही ते हे उद्देश ठेवून सामाजिक कार्य करताय की काय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? म्हणजे लोकांचा असा प्रश्न पडतो त्या ठिकाणी आपलं काय म्हणणं आहे? येस सर. मी आयुष्यात माझं एक प्रिन्सिपल आहे की जीवने यावं दादानम स्यात् प्रधानम तत्वधिकम इद्देशा प्रार्थना स्माकम भगवान परिपूर्यता. म्हणजे मला जे भेटलंय त्याच्यापेक्षा मी काय जास्त देऊ शकेल एवढाच विचार माझ्या मनात राहू दे, हे ईश्वर तुझ्या चरणी ही प्रार्थना आहे. तर सुदैवानी सगळं आहे. आम्ही तिघही भाऊ बहीण स्वतःच्या पायावरती मेहनत करून, बाकी घरी चांगलं आहे, सगळं बाबांनी एवढी मेहनत केली, सगळं व्यवस्थित आहे. आता समाजासाठी काय करता येईल मी हाच विचार करतो. त्याच्यामुळे आतापर्यंत 12,000च्या वर निशुल्क चष्मे वाटपांचा आपला कार्यक्रम झाला. जागोजागी दंत चिकित्सा चालते. 1000च्या वर मोत्याबिंदू. थॅलेसेमिया, सिकल सेल परत होऊच नाही म्हणून 2 मायनर सिकल सेल
वाल्यांनी लग्न नाही केलं पाहिजे म्हणून त्यांची रक्त तपासणी ही प्रॉपर वयात व्हायला पाहिजे म्हणून 8वी 9वी 10वी 11वी 12वी असताना आम्ही त्यांची निशुल्क तपासणी करून आणि मग आढळल्यानंतर त्यांना आहे आपल्या भंडारा जिल्ह्यात काही प्रमाण मग त्यांचं काउन्सिलिंग करतो. तर हे समाजाला काय देता येईल याच भावनेने मी करतो. पण हे खरं आहे की हे करत असताना आमच्या परीने जेवढं शक्य आहे ते मी करतो. मग क्रिकेट टुर्नामेंट असो, कबड्डी असो, भागवत पाठ असो, मी त्याचंच उत्तर देतो सर. पण सर उद्या सत्तेत आल्यानंतर समजा सत्ता असेल, सत्ता नाही तर हे अजून चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आता बघा संघाचं काम केलेलं आहे, नागपूर मधून सुद्धा चांगलं काम केलेलं आहे, तुमचे चांगले संबंध आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला जर पक्षाने आदेश दिला की तुम्हाला आता या ठिकाणातून म्हणजे पुढे जायचं आहे, या ठिकाणातून तुम्हाला एखादी विधानसभेची उमेदवारी लढायची आहे किंवा लोकसभेची लढायची आहे, तर तुम्ही ते स्वीकाराल का? हो सर, त्याला मी तयार आहे. कारण हेच आहे की ह्या ज्या गोष्टी सांगितल्या मी या प्रमाणात मी करू शकतो. उद्या तिथे काही संवैधानिक पद असल्यानंतर आपण तिथे मोठा कारखाना आणू शकतो, रोजगार आणू शकतो, रखडलेले प्रकल्प सिंचनाचे असो, पिण्याच्या पाण्याचे असो, ते पूर्ण करू शकतो. नवीन विजन घेऊन 50 वर्षा पुढचं पाहून तेव्हा काय रोजगार धंदे लागतील त्यासाठी काही करता येईल तशा सिंचनाच्या व्यवस्था करता येईल. आणखी मला एक सांगा की जसं तुम्ही म्हणजे एक भजन स्पर्धा असतं त्याच्यात त्या तुम्ही घेतलेल्या, तुम्ही म्हणजे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे मेळावे सुद्धा म्हणजे घेतले, तुम्ही कार्यशाळा घेतल्या त्यांच्या. तर आणि त्यासोबतच तुम्ही गणपतीची स्पर्धा आणि त्यांचे देखावे जे असतात त्याच्या संदर्भातल्या स्पर्धा घेतल्या आणि शेकडो म्हणजे मंडळ तुमच्या या स्पर्धेत सहभागी झाले होते. म्हणजे एक स्पर्धा तर तुम्ही आमच्या देशवती सोबत सुद्धा घेतली आणि चांगली ती सक्सेसफुल झाली तुम्हाला माहिती. पण हे जे उपक्रम जेव्हा आपण राबवतात या मागचं म्हणजे मुळात उद्देश काय आपला? सर उद्देश इतकाच प्रामाणिक आहे की दुःखमय सुमिरन सब करे, सुखमय करे न कोय, जो सुखमय सुमिरन करे तो दुःख काहे को होय. म्हणून गावातलं वातावरण चांगलं राहावं. आता जसं भजन स्पर्धा आहे सध्या सुरू आहे, मला सांगतोय 15 दिवस, कमीत कमी 15 दिवस, 1 महिन्यापासून ते 15 दिवस ते भजन मंडळी तिथे आपला वेळात वेळ काढून संध्याकाळी जमा होतात, त्याची तयारी करतात. आता कोणी 20-25 दिवस हे काम करत आहे, भजन पाठ करत आहे, चाली लावत आहे आणि त्याची तयारी करत आहे. ते वाईट गोष्टींपासून दूर आहे. त्यांची पुढची पिढी त्यांना पाहत आहे हे करायचं आहे. आणि त्याच्यामुळे एकतर आपण नामस्मरण केल्याने आपलं स्वतःचं मन आणि चित्त तर शुद्ध होतच, पण गावाचं वातावरणही चांगलं राहतं. तसंच दुर्गोत्सव स्पर्धा शेकडो मंडळांनी 500च्या त्यात सहभागी घेतलं. गणेशोत्सव स्पर्धा म्हणजे नुसतं डीजे लावायचं, धांगडधिंगा करायचं हे नाही, तर मग त्याच्यात मार्किंगचे पॅरामीटर्स होते की विविध सांस्कृतिक उपक्रम काय केले, त्याच्यानंतर मग तिथे काय वैद्यकीय सेवा केल्या, एकूण एक चांगलं म्हणजे स्मशानभूमी क्लिनिंग असो किंवा पर्यावरणासाठी काय असो, असे वेगवेगळे बरोबर. असं म्हणजे त्याच्यातून चांगला एक संदेश व्हावा, जनजागृती व्हावी, हा तुमचा उद्देश होता की लोकांना त्या देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, त्याच्याकरता तुम्ही ती स्पर्धा. आणि सर मला इथे एक सांगा असं वाटतं, हा करायचा की नाही, कसा करायचा, होईल का, या विचारात जेव्हा मी होतो आणि मी आपल्याकडे आलो, तुम्ही मला सपोर्ट केला तेव्हा की हे करा, हे खूप चांगलं आहे आणि आपण ते केलं. आणि पूर्ण जिल्ह्याने पाहिलं तर इतकं चांगलं झालंय की आता या वर्षीसाठी अजून बाकी मंडळ तयार आहेत की नाविन्यपूर्ण त्यात काय करता येईल, समाजाला काय करता येईल, की पर्यावरणासाठी त्यात काय करता येईल, धार्मिक उपक्रम काय करता येतील, हे आतापासून मला सगळीकडून सांगतात की आम्ही सर हे करत आहे, हे करत आहे. याच्यात हा चांगला मेसेज गेला, त्यात देशोन्नतीचा मोठा वाटा आहे. आपण शेवटचा माझा असा प्रश्न आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करताय, जसं आता युवकांसाठी आणि त्यानंतर दोन्ही आपल्याकडे बघा तुमच्या पिढीमध्ये कसं झालं, आजोबांनी तुमच्या शेती क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही इकडे बाबांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे, तुम्ही इंडस्ट्रियल क्षेत्रात. पण मला एक सांगा की आता युवकांना तुम्ही काय म्हणजे त्याची कन्सेप्ट काय राहते, म्हणजे जसं तुम्ही राजकारणात समजून दाखवा की बा तुम्हाला चान्स मिळाला आणि तुम्हाला ती संधी मिळाली, तर तुमचे त्यामागचे उद्देश काय राहतील आणि तुमचे फ्युचरची प्लॅनिंग काय राहतील, काय तुम्ही कन्सेप्ट म्हणजे रुजवण्याचा प्रयत्न करणार? हो सर 2-3 गोष्टी येतात. एक तर आपला जिल्हा ज्याच्यासाठी प्रसिद्ध होता, कोसा असो, अच्छा तो व्यवसाय म्हणजे जगभर ज्याची मागणी आहे, पण आपलं पुढची पिढी त्यात यायला पाहत नाहीये. मासेमारी असो, आपल्या इकडचे मासे 5 स्टार हॉटेल्स मध्ये जातात, मिहान जवळच आहे आपल्याला, ते कसे एक्सपोर्ट होऊ शकेल. त्यामुळे जे आपल्या इथे एक्झिस्टिंग आहेत, मग तलावाची खोली करून मग तिथे बाजूला खस लावता येईल आणि
तलावामध्ये आपला मखाण्याचा व्यवसाय हे कसं करता येईल. तर ही एक एक्झिस्टिंग याची इकोसिस्टीम त्याला पुढे देणे. त्याच्यानंतर नवीन काय करता येईल म्हणजे त्याच्या मधला एक पार्ट जे एक्झिस्टिंग आहे ते मधला जे रखडलेले प्रोजेक्ट आहे. भेलचा प्रोजेक्ट रखडलेला आहे. एक तर तो सुरू झाला पाहिजे, तो नाही तर तत्सम दुसरा झाला पाहिजे. भेलच्याच बाजूला अगदी 15 किलोमीटर वरती आपल्याला माहित आहे गडेगाव MIDC अशोक लेलँडचं आहे. तेव्हा तिथे 11 शॉप्स उघडणार होते. 4 उघडले, त्यातले 3 बंद झाले, 1 सुरू आहे. बाजूला राजेगाव MIDC आहे. पाहिजे तसं डेव्हलपमेंट नाही. तर हे सगळं क्लस्टर एक डेव्हलप करून आणि आपल्या इथे सगळी साधन सुविधा आहे. नॅशनल हायवे 6 वर आहे आपण आणि सगळं रेल्वे तिथे आहे. नागपूर पासून मिहान पासून जवळ आहे. डायरेक्ट एक्सपोर्ट करता येईल. तर हे आणि तिसरं नवीन काय करता येईल. नवीन मध्ये माझा भर IT वरती जास्त आहे. आणि सर आपल्या साकोली लाखनीमध्ये ऑलरेडी म्हणजे ज्या मुलांनी इंजिनिअरिंग वगैरे केलं मग IT कंपन्यांमध्ये लागले, ऑनसाईट पण विदेशात राहून आले आणि आल्यानंतर मग ते वर्क फ्रॉम होम आता कोविड नंतर कल्चर सुरू झालं. तर पुण्यात राहण्यापेक्षा ती इथे राहून करत आहेत काम. पण हे इक्का दुक्का एक्झाम्पल न बनता इथे आपण कोवर्किंग स्पेस किंवा अशा फॅसिलिटीज त्यांना चांगलं अनइंटरप्टेड इंटरनेट, इलेक्ट्रिसिटी, कम्प्युटर्स हे सगळं प्रोव्हाइड करायचं. इन्सेंटिव्ह देऊन IT कंपन्यांना पण इथे आणायचं आणि इथे काहीतरी सुरू व्हावं. कारण सर IT क्षेत्रात काम करताना तुम्ही टोकियोत बसले आहे, न्यूयॉर्क मध्ये बसले आहे, नागपूरला बसले की साकोलीत बसले मॅटर करत नाही. तर ते एक माझ्या मनात आहे इमिजिएट करण्यासारखं. अच्छा, म्हणजे हे तुमचे या पद्धतीचे उद्देश की युवकांना त्या पद्धतीचं हब आपण आपल्या ठिकाणी उपलब्ध करून देणं. हो. दुसरं क्लस्टरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार आपण उपलब्ध करून देणं. हो. म्हणजे त्या ठिकाणी क्लस्टर आणि त्या पद्धतीचे उद्योग हो आणणे. तर अशा पद्धतीचा एक तुमचा एक विजन या माध्यमातून आहे. येस सर. चला तर आपण ज्यांच्याशी आज चर्चा करत होतो डॉक्टर सोमदत्त करंजेकर, त्यांचे कन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत आणि सामाजिक कार्यासोबतच राजकीय क्षेत्रात सुद्धा ते त्या पद्धतीने कार्य करू इच्छित आहेत. महत्वाचं म्हणजे सामाजिक क्षेत्रात राहून अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीचं कार्य केलं आणि ते निश्चितच उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनच एक वेगळी कन्सेप्ट आणि वेगळा विषय घेऊन आज आपण दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांच्याशी हितगुज चर्चा केली. निश्चितच हे युवकांना नव्हे तर येणाऱ्या पिढीला आणि नवीन पिढीला युवकांना हे आजची मुलाखत खूपच कामाची पडेल, महत्वाची पडेल आणि त्यातून काहीतरी चांगलं मार्गक्रमण होईल असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर साहेब. थँक्यू सो मच सर. नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.